नमस्कार. तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे, लहान मुलांच्या अगदी आवडीची रेसिपी आहे. आज मी स्वीटकॉर्न चीज बनवणार आहे. तर त्यासाठी सर्वात आधी कढई छान गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साधारणतः बटर घेतलंय आणि त्यामध्ये स्वीटकॉर्न आहेत तर ते स्वच्छ धुवून घेतले होते. तर ते ॲड केले. तर ते थोडेसे परतून घेणार आहे मी. एक 3-4 मिनिट आपल्याला ते चांगले परतून घ्यायचे. तर मुलांना तर फार आवडली ही रेसिपी. मुलांच्या टिफिनसाठीचीच रेसिपी बनवली होती. कारण एक दिवस असा स्नॅक्स असतो, स्नॅक्ससाठीचा डे असतो की जो आपण होममेड स्नॅक्स देऊ शकतो स्कूलमध्ये मुलांसाठी. तर मी त्यासाठी मला काहीतरी बनवायचं असं वेगळं होतं. तर स्वीटकॉर्न तर मुलांच्या आवडीचे आहेत आणि चीज पण. तर आता नवीन काय बनवायचं तर मुलांनीच याचं नाव दिलंय चीज स्वीटकॉर्न म्हणून. तर मी स्वीटकॉर्न छान असे परतून घेतलेत. एक 3-4 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे मी. मीठ जास्त नाही टाकायची आवश्यकता नाही पडत त्याला, कारण बटर आहे त्याला पण थोडंसं मीठ असतं आणि चीज आहे तर त्याला पण मीठ असतं. त्याच्यामुळे आपल्याला मीठ अगदी थोडंसं टाकायचं आहे आणि छान असं परतून झालं. बघू शकता तुम्ही. तर ते मी असं स्प्रेड केलंय थोडंसं आणि त्याच्यावर मी आता चीज पण त्यावर ॲड करायचं. तर असं स्प्रेड केल्यामुळे मुलांना पण असं पिझ्झासारखं थोडंसं वाटतं आणि आवडीनेही खातात ते. तर चीज आहे तर ते क्रश केलेलं आहे. तर ते ॲड करते आणि मीराला पण मला मदत करायचीच होती, त्यामुळे तिला हे आवडीचं काम आहे. चीज वगैरे काही असेल रेसिपीमध्ये तर नक्कीच मदत करायची असते. आणि चीज छान असं स्प्रेड करून झालं की त्याच्यानंतर त्यावर टोमॅटो केचप जे आहे तर ते पण स्प्रेड करून घ्यायचे. टोमॅटो केचप पण मुलांच्या आवडीचीच गोष्ट आहे. असं काहीतरी होममेड स्नॅक्स असेल तर मुलांना बाहेरचं काहीतरी देण्यापेक्षा त्यांच्या आवडीची पण काही ना काहीतरी रेसिपी होते आणि अगदी झटपट होते. खूप जास्त वेगळं काहीतरी करावं विचार करायची गरजच नाही. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी आहे. तर त्यावर मी थोडेसे ऑरेगॅनो आणि थोडंसं लाल तिखट आहे तर ते स्प्रेड केले. चिली फ्लेक्स असतील तर ते पण स्प्रेड करू शकता आणि झाकण ठेवून थोडीशी वाफ दिली आहे आणि त्यानंतर थोडंसं आणखीन फ्लेवरसाठी बटर टाकले. बटर पण आवडीचीच गोष्ट असते मुलांच्या, त्यामुळे मी थोडंसं बटर स्प्रेड केलं आणि झाकण ठेवून एक 6 ते 7 मिनिट आपल्याला याला छान अशी वाफ येऊ द्यायची, जेणेकरून ते चीज जे आहे तर ते चांगलं मेल्ट होईल आणि अगदी झटपट अतिशय टेस्टी मुलांना आवडेल अशी ही जी रेसिपी आहे तर ही तयार झाली आहे. तर रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता आपली रेसिपी तयार आहे. तर मी टिफिनमध्ये काढून घेते, कारण टिफिनसाठी मला ही रेसिपी द्यायची होती मुलांना. मुलांनी अगदी आवडीने रेसिपी खाल्ली. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. सर्वांना आवडेल अशी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. आणि असं थोडंसं स्वीटकॉर्न वगैरे असेल तर थोडंसं पोटभरीचं स्नॅक्स पण होतं. आणि यावर मी थोडंसं चीज अजून स्प्रेड करते. तर रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.